आणि ते आमच्यापासून लपवलं जात होतं। अंघोळ करून माझी नणंद खाली आली आणि त्यानंतर दोघे मायलेकी रूममध्ये गेल्या। मी लगेच गच्चीवर जाऊन बाथरूममध्ये पाहिलं। बाथरूममधला दृश्य पाहून माझ्या पायाखाली जमीन सरकली, कारण त्या बाथरूममध्ये पाकिटात आणि तांब्यांमध्ये सगळीकडे तुरटीचे तुकडे पडले होते। मला हे बघून खूप धक्काच बसला आणि मी लगेच खाली येऊन माझ्या जावेच्या रूममध्ये गेले आणि तिला हे सगळं सांगून टाकलं। तिला सुद्धा हे ऐकून खूप मोठा धक्का बसला। मी माझ्या जावेला सांगितलं की मला आपल्या नंदेचं वागणं काही ठीक वाटत नाही। माझ्या जावेला तर आश्चर्य वाटलं की मी अजून सुद्धा नंदेची हेरगिरी करत आहे। तिला या सगळ्या गोष्टींमध्ये जास्त रस नव्हता आणि ती मला म्हणाली की तू नंदेला तिच्या अवस्थेत सोडून दे, कारण घरातल्या सगळ्या लोकांना माहीत असून सुद्धा ते आंधळे होऊन बसले होते। त्यामुळे चांगलं तर हेच होईल की तू पण गप्प राहा आणि जे होत आहे ते बघत बस। पण मी गप्प बसू शकत नव्हते। मी घरात होणाऱ्या अशा विचित्र घटनांकडे दुर्लक्ष करू शकत नव्हते। मी रूममध्ये जाऊन माझ्या एका मैत्रिणीला फोन केला। माझी मैत्रीण एक डॉक्टर होती। माझी मैत्रीण खूप हुशार होती आणि मला विश्वास होता की ती मला नक्कीच मदत करेल। मी माझ्या मैत्रिणीला सांगितलं की माझ्या नंदेचा नवरा खूप वर्षापासून थायलंडला राहतो, पण माझी नणंद दरवर्षी एका मुलाला जन्म देते। मी हैराण होते की हे कसं शक्य आहे। मी तिला तुरटीचा उपयोग करताना पाहिला आहे, तेव्हा मला धक्काच बसला। तर ती रोज संध्याकाळी तुरटीला शरीराच्या एका विशिष्ट भागावर लावते। त्या दिवशी मी तिच्या खिडकीतून वाकून पाहिले तेव्हा मला धक्काच बसला। आणि आज सुद्धा मी गच्चीवर पाण्याच्या बकेटमध्ये तुरटी मिसळलेली पाहिली। माझ्या मैत्रिणीने मला सल्ला दिला की असंही होऊ शकतं की ती कोणत्या तरी रोगावर इलाज करत असेल, कारण तुरटीमुळे बरेच त्वचा विकार ठीक होतात। हे ऐकून मी चिंतित झाले आणि विचार करून करून डोकं दुखू लागलं। तेव्हा मी झोपी गेले आणि सकाळी उठून माझ्या नंदेला विचारलं की तुम्ही तुरटीचा उपयोग कशासाठी करता। मी असा प्रश्न विचारताच ती न घाबरता खूप शांतपणे म्हणाली की वहिनी, माझ्या शरीरावर ॲलर्जी आहे, त्यामुळे मी बाथरूममध्ये जाऊन तुरटीचा उपयोग करते। माझ्या शरीराच्या काही भागांवर खाज येते, त्यामुळे त्या भागावर मी तुरटी लावते, त्यामुळे माझी खाज नाहीशी होते। मी मान हलवली आणि मी उगाच माझ्या नंदेवर संशय घेत आहे म्हणून मला माझाच राग येऊ लागला। त्यानंतर माझी नणंद तेथून निघून गेली, पण तरीही मी विचार करू लागले की तुरटीचा उपयोग शरीराची खास घालवण्यासाठी ते करत होती, पण ती दरवर्षी गरोदर कशी काय होते हे मला अजून सुद्धा समजले नव्हते। मला तिच्या रूममध्ये असलेल्या कपाटाची आठवण आली। त्यावेळी माझी नणंद किचनमध्ये काम करत होती। मी माझ्या सासू सासऱ्याला जेवायला दिले आणि माझ्या नंदेच्या रूममध्ये गेले। आज कपाट बंद होते। मी तिच्या बेडजवळ कपाटाची चावी बघितली। मला चावी मिळाली आणि मी लगेच गडबडीने कपाट उघडलं। तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला, कारण कपाटामध्ये माणसाचे कपडे होते आणि मी ती खात्री सुद्धा केली होती आणि ते कपडे दुसरे कोणाचे नसून माझ्या नवऱ्याचे होते। माझा नवरा जेव्हा पण घरी यायचा तेव्हा कपडे धुवायला टाकायचा आणि मी माझ्या हाताने ते कपडे धुवायचे आणि कपडे धुताना हे कपडे सुद्धा असायचे। मी आता खूप घाबरले होते। मी विचार करू लागले की माझ्या नवऱ्याच्या कपड्यांचे माझ्या नंदेच्या रूममध्ये काय काम आहे आणि या कपड्यांना इस्त्री कोणी केली आहे। मी थरथरत्या हाताने ते कपाट बंद केले आणि मी लगेच माझ्या रूममध्ये गेले। मी बेडवर पडून विचार करू लागले, पण मला घाई गडबडीत निर्णय घ्यायचा नव्हता। पण तरीही ही छोटी गोष्ट नव्हती। माझ्या नंदेचा नवरा तिच्यापासून दूर राहून सुद्धा तिला मूल होणे आणि माझ्या नवऱ्याचे कपडे तिच्या कपाटात असणे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून माझे डोके दुखू लागले होते। मला तर हे पूर्ण घरच चालबाज वाटत होते। हे कसे लोक होते या गोष्टीचा विचार करत होते। मला आठवले की तेव्हा माझ्या सासू सासऱ्यांनी माझ्या नवऱ्यासोबत त्यांना लग्न करण्याचा सल्ला दिला होता, पण माझ्या नवऱ्याने त्याला स्पष्टपणे नकार दिला। ते म्हणाले की मी वहिनीची जबाबदारी घ्यायला तयार आहे, पण ते माझ्याशिवाय दुसऱ्या कोणासोबतही लग्न करणार नाही। आणि हे सगळं खरं होतं। मी खूप बारकाईने माझ्या नंदेवर नजर ठेवू लागले। मला आता रात्री झोप येत नव्हती। मी इकडे तिकडे वळत राहायचे। माझी नणंद कधी तिच्या मुलांना तिच्यासोबत झोपायची तर कधी कधी त्या मुलांना माझ्या नंदेच्या सासू सासऱ्यांजवळ झोपायची आणि ती एकटीच तिच्या रूममध्ये झोपायची। एके दिवशी सकाळी मी 6 वाजता उठले आणि फ्रेश होऊन रूममधून बाहेर आले। जेव्हा माझी नजर तिच्यावर पडली तेव्हा मला तिथे माणसांच्या डोक्याची सावली दिसली। ती सावली चालत चालत तिकडे पोचते आणि भिंतीवर चढून तो दुसऱ्या बाजूला गेला। मला खूप मोठा धक्का बसला। कदाचित तो चोर असेल जो रात्री चोरी करण्याच्या बहाण्याने घरी आला असेल। मी ही गोष्ट माझ्या जावेला सांगितली तेव्हा तिच्या स्वभावानुसार तिने या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आणि स्मित हास्य करत ती म्हणाली, जर घरी चोर आले होते तर मग त्यांनी काही चोरून का नेले नाही? आपण तर सगळे ठीकठाक आहोत आणि सगळं सामान सुद्धा व्यवस्थित आहे।
तिचं हे बोलणं तर खरं होतं. मी या सगळ्यांनी गोंधळून गेले होते. मला वाटलं की मला एखादं स्वप्न पडले असेल, नाहीतर माझा काहीतरी गैरसमज झाला असेल. मी एक सावली बघितली होती आणि ती सावली एका उंच माणसाची होती. मी विचार करत आहे हे बघून माझी जाऊ मला म्हणाली की तू आजकाल खूप जास्त विचार करत आहेस, त्यामुळे तुझ्यासोबत हे सगळं होत आहे. तू तुझ्या कामाशी काम ठेव. काही झालं तर आपण बघूयात. नंदेचा बाप अजून जिवंत आहे आणि तो तिच्या मुलीलाच या सर्वांबद्दल विचारेल, त्यामुळे आपल्याला त्यांच्याशी काहीच घेणं देणं नाही. यानंतर तू उगाच नंदीचा विचार करू नकोस आणि हे तुझं सगळं डोक्यातून काढून टाक. माझी जाऊबाई बरोबर म्हणत होती. मी त्यांचे नक्कीच ऐकले असते, पण सत्य काय आहे हे जाणून घेतल्याशिवाय माझ्या जीवाला चैन पडणार नव्हतं. मी माझ्या नवऱ्याचे कपडे माझ्या नंदेच्या रूममध्ये बघितले होते आणि ही काही साधी गोष्ट नव्हती. मी ही गोष्ट माझ्या जाऊबाईला पण सांगितली नव्हती. माझ्या जावेने समजावल्यानंतर गप्प बसले आणि तिला असं दाखवून दिलं की मला तिचं म्हणणं पटलं आहे. एके दिवशी जेव्हा माझी नणंद तिच्या रूममध्ये एकटी झोपली होती, तेव्हा मी अर्ध्या रात्री माझ्या रूममधून बाहेर आले आणि दबक्या पावलाने तिच्या रूमकडे जाऊ लागले. तेव्हा मला माझ्या नंदेच्या रूममधून आवाज येऊ लागला होता. त्या आवाजाने मी सावध झाले होते. मी दरवाजाला कान लावले होते. तेव्हा रूममधून माझ्या नंदेचा रडण्याचा आवाज येत होता. मी माझ्या नंदेच्या रडण्यामागचं कारण शोधण्याचा प्रयत्न करत होते की मला एका माणसाचा आवाज ऐकू आला. तो माणूस खूप हळूहळू बोलत होता. माझा संशय खरा ठरला होता. माझ्या नंदेच्या रूममध्ये कोणीतरी माणूस होता, पण त्याचा आवाज खूप हळूहळू येत होता. त्यामुळे मी त्याला ओळखू शकले नाही आणि हे माझ्यासाठी खूप चांगली संधी होती. मला सत्य काय आहे हे तर कळणार होते, पण मला भीती पण वाटत होती की मला आतमध्ये तो माणूस तर दिसणार नाही ना, ज्याचा मी विचार करत होते. मी सकाळी माझ्या नवऱ्याला फोन केला आणि त्याला विचारलं की तुम्ही कुठे आहात. तेव्हा ते म्हणाले की मी दुसऱ्या शहरात आहे. मी त्यांना म्हटलं तुम्ही 1-2 दिवसासाठी घरी या, माझी तब्येत ठीक नाही, मला खूप घाबरल्यासारखे होत आहे. मी असं म्हणताच माझा नवरा संध्याकाळी घरी यायला तयार झाला आणि त्याने फोन कट केला. मला वाटत होतं की मी अशा प्रकारे माझ्या मनातील शंका काढून टाकेल. मी पूर्ण रात्र वाट बघत बसले, पण माझा नवरा घरी आलाच नाही. त्यानंतर मी कुठून माझ्या नंदेच्या रूममध्ये जाऊ लागले. तेव्हा आजसुद्धा मला हळूहळू बोलण्याचा आवाज येत होता. मला आता खूप राग येऊ लागला होता आणि मी जोरात दरवाजा वाजू लागले. मी तर माझं वाजत असल्याने सगळे लोक जमा झाले. माझी जाऊसुद्धा धावत बाहेर आली. माझ्या नंदेने हळूच दरवाजा उघडला तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. ती सुद्धा खूप घाबरली होती. मी दरवाजा जोरात ढकलला आणि आतमध्ये मी त्या माणसाला पाहिले. त्याला पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि हीच अवस्था माझ्या जावाची पण झाली होती. माझे सासू सासरे मात्र काहीच न झाल्यासारखे भासत होते. याचा अर्थ असा होता की माझ्या सासू सासऱ्यांना आधीपासूनच माहीत होतं. माझं पूर्ण डोकं फिरलं होतं. हे सगळं काय होत आहे आणि कधीपासून होत आहे. माझा नवरा पण आला होता आणि सगळ्यांना माझ्या नंदेच्या रूमजवळ उभं राहिलेलं बघून ते पण आश्चर्यचकित झाले. मी सगळ्यांच्या नजरेत होते. समोर जो माणूस मान खाली घालून उभा होता तो कोणी दुसरा तिसरा नसून माझ्या नंदेचाच नवरा होता. मला आणि माझ्या जावेला या गोष्टीने धक्का बसला होता की तो असा लपून छपून त्याच्या बायकोला भेटण्यासाठी काय येत होता. पण तो तर थायलंडला राहत होता, तर मग भारतात कधी आला. मला तर हे काही समजत नव्हते. हे सगळं माझ्या समजण्या पलीकडे होते. मी सगळ्यांना सांगितले की मला माझ्या नंदेवर संशय आला होता आणि मी का सुद्धा त्याच्या रूममधून एका माणसाचा आवाज ऐकू आला होता आणि ती तिच्या नवऱ्यापासून दूर राहूनसुद्धा ती गरोदर होत होती. हे मला समजण्या पलीकडे होतं, म्हणून मी तिच्यावर लक्ष ठेवून होते. माझ्या नवऱ्याने एक मोठा श्वास घेऊन सगळं सत्य सांगितलं, ज्याने मी पूर्ण हादरून गेले होते. मी माझ्या नवऱ्याकडे बघितलं. तो अजूनही खाली मान खालून उभा होता आणि माझी नणंदसुद्धा चिंतेत उभी होती. माझ्या नवऱ्याने सांगितले, माझ्या नंदेचा नवरा थायलंडला गेलाच नव्हता आणि कधी कधी संध्याकाळी आपल्या बायकोला आणि मुलांना भेटायला येत होता. आणि ही गोष्ट माझे सासू सासरे आणि माझ्या नवऱ्याला पण माहीत होती, पण त्यांनी हे सगळं लपून ठेवलं होतं. कारण माझ्या नंदेच्या नवऱ्याने त्याच्या मित्रासोबत भांडण करताना त्याच्या हातून चुकून त्याच्या मित्राचा खून झाला होता. त्यामुळे पोलिसांकडून वाचवण्यासाठी तो लपून बसला होता. पोलीस पकडतील या भीती देखील त्याला घाबरत होती. त्यामुळे लोकांना आम्ही सांगून टाकलं की तो थायलंडला गेला आहे. त्यामुळे तो संध्याकाळी त्याच्या बायको मुलांना भेटण्यासाठी चोरून येत होता. माझ्या नवऱ्याने त्यांचे काही कपडे त्याला घालायला दिले होते. आम्हाला संशय येऊ नये म्हणून माझा नवरा शहरातून आल्यावर नंतर त्या कपडेसोबत त्याचेही कपडे धुवायला टाकायचा. मला माझ्या कृत्याची लाज वाटू लागली होती आणि मी पुढे होऊन माझ्या नंदेची माफी मागितली. आम्ही दोघी जावा माझ्या नंदेवर संशय घेत होतो.
पण आता आम्हाला या गोष्टीचा खूप पश्चाताप होत होता. आता माझ्या नंदेचा नवरा रोज रात्री माझ्या नंदेला भेटायला येत होता आणि आता ही गोष्ट आम्हा सगळ्यांना माहीत होती. काही महिन्यानंतर त्यांची केस सॉल्व्ह झाली आणि पुराव्यासकट ते गुन्हेगार नाहीत हे सिद्ध झालं. आता माझी नणंद तिच्या नवऱ्यासोबत तिच्या घरी आनंदाने राहत आहे. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.